कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घुमजाव केला आहे। आपण तसे बोललोच नाही, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असं ते म्हणाले आहेत। सगळ्या नुकसानीचे पंचनामे करायचे सांगितले आहे। जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाही, हे आपण जे खरे आहे ते बोललो, त्यात गैर काय असंही ते म्हणाले आहेत। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। सांगितले नाही फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्यांचे पंचनामे रितसर होतील। काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालंय, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे। त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले, त्यांनी भरपाई देणार होता। पण त्याच्यात तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय, इथं काय आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे? नाही, काही ठिकाणी आता जर नांगरट जर काही शेतकऱ्याचे नांगरणी करणं काम आहे त्यांचं, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते। परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे, पेरणीला आता सोयाबीन शिल्लक आहे का? आता कपास शिल्लक आहे का? सोयाबीन नाही, कपास नाही, त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे। पण मग हा शब्द खटकतो ना, अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? हा शब्द अरे पण चुकीचा आहे. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।